सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. ही आहे मळेवाड गावची सुंदर अशी सकाळ. या उन्हाळ्याच्या दिवसात पण इकडे थंडी वाजत आहे. हे वातावरण पण एकदम थंडमय झालेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर बघितला तर एकदम धुकमय झालेला आहे. असं म्हणतात की इकडे सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत धुकं असतात. आणि हा आहे मुख्य रस्त्यापासून या वाडीत येणारा आमचा गावचा रस्ता. गावी कसे सकाळी फिरल्यावरती मन प्रसन्न होऊन जाते आणि दिवसभरातला थकवा पण असा नाहीसा होतो. आणि हा आहे गावातून जाणारा महामार्ग क्रमांक 123. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे रेडी येथील गणपती मंदिरात. या गणपती मंदिर सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात रेडी येथे असलेले स्वयंभू गणपतीचे मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. 1 मे 1976 रोजी सदानंद कांबळी या ट्रक चालकाला पडलेल्या स्वप्नानंतर रेवती बंदराजवळ खाणीमध्ये एका उत्खननादरम्यान 6 फूट उंचीची अशी भव्य दिव्य द्विभुज देखणी मूर्ती सापडली. श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती ही जांभळा दगडावर कोरलेली आणि बसलेल्या स्थितीमध्ये आहे. मूर्ती सापडल्यानंतर ग्रामस्थांनी याच ठिकाणी श्री गणपतीचे मंदिर स्थापन केले आणि हेच ते देवस्थान सध्या कोकणातील प्रमुख पर्यटन व धार्मिक स्थळ बनले आहे. रेडीचा हा गणपती नवसाला पावतो. रेडी हे गाव कोकणातील सौंदर्याने नटलेले असून समुद्र किनारी आहे. श्री गणेशाचे दर्शन घेतल्यावरती बघा कसं मन प्रसन्न वाटतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर कोकणात आलात तर या गणपती मंदिराला अवश्य भेट द्या. रेडीचे अंतर हे वेंगुर्ला आणि सावंतवाडीपासून सुमारे 30 किलोमीटर आहे आणि सिंधुदुर्गातलं मुख्य शहर कुडाळपासून 41 किलोमीटर आहे. या गणपती मंदिराच्या बाजूलाच समुद्र किनारा आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे सावंतवाडीमधील केएसआर ग्लोबल ॲक्वेरियम. हे कोकणातील पहिले ॲक्वेरियम आहे.
आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे ॲक्वेरियम आहे. ब्राऊन अँड ग्रीन, हा बघ सरडा, ब्राऊन अँड ग्रीन. दुसरं दाखवते. काय बोलतोय का? लिहिलं असेल ना. काय बघ टॉर्टॉइज. या कोणचं तरी मुंबईवाल्याचा डोक्या वरती सडे ये सडे. वरती ऑरेंज कलर ऑरेंज कलरचा झोपला एवढा मोठा आहे झोपला. हा सरडा कलरचा सरडा. व्हिडिओ या ॲक्वेरियममध्ये आपल्याला विविध प्रकारच्या प्रजातीचे मत्स्य जीवन बघायला भेटते. या ॲक्वेरियमची रचना सुद्धा अतिशय मनमोहक प्रकारे केलेली आहे. हे ॲक्वेरियम पार्क सोबतच अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे. ते डर्ट स्पाईक आणि इतर रोपवे सारखे ॲक्टिव्हिटीज पण आहेत. या ॲक्वेरियमची एंट्री फी 100 रुपये प्रत्येकी आणि लहान मुलांसाठी फ्री आहे, पण 3 वर्षाच्या खाली.
Please like, share and subscribe.